तर मंडळी हे बघा आपले कॉर्न पकोडा तयार आहे बघा, किती छान झाले आहेत. आणि त्याबरोबर मी कोल्हापुरी लसूण ठेचा घेतला आहे तिखट. तर आता मी त्याची चव घेऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा, परत दाखवतो तुम्हाला किती छान झालं आहे बघा. Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवळ म्हणजे गोष्ट काकडची. आजच्या भागामध्ये आपण या मक्यापासून एक पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे कॉर्न पकोडा. तो कसा करतात तो मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी मका सोलून घेतला आहे आणि अर्धे त्याचे दाणे काढलेत. तर असेच दाणे त्याचे आपल्याला काढून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये मी हे दाणे जरासे अर्धे मुर्दे ठेचून घेणार आहे. एकदम पण आपल्याला बारीक करायचे नाही आहेत, अर्धे मुर्दे ते ठेचून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी लागणारं साहित्य बेसन पीठ आणि कॉर्नपीठ आणि मसाले आणि तळण्यासाठी तेल. तर आपण आता पुढची रेसिपी पाहू. चला तर मग. हे बघा वहिनी कसे मके काढते बघा. आपल्याला नुसते दाणे काढायचे आहेत त्याचे. कच्चा आहे हा मका, काही शिजवून घेतलेला नाही आहे. हा मका कच्चाच आहे, आपल्याला कच्चाच मका घ्यायचा आहे. आपण भेटू थोड्या वेळाने. आता आपण हे जे मके आहेत सोललेले, हे बघा, हे जे सोललेले मक्याचे दाणे आहेत, तर ते आपण आता या आपल्या खलबत्ता जो आहे हां, तर घरगुती मिक्सर, तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला नाव ठेवलं आहे घरगुती मिक्सर. तर त्यामध्ये आपण ते ठेचणार आहोत आणि भरड काढणार आहोत. तर याने थोडे 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 टाकून ठेचून घ्यायचे. तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरला तुम्ही लावू शकता. थोडं इकडे आलं म्हणजे ते त्याने दिसते. मका थोडा म्हणून तुम्ही सकाळी सकाळी नाही कधी सकाळीच सोडले नाही काल ना, तर तो बोलत होता मग कच्चेच खातच पोटाला त्रास होईल. तुम्हाला जर याच्यात मिरची टाकायची असेल तर तुम्ही ती टाकू शकता किंवा मसाल्यावर सुद्धा करू शकता. मिरची, कोथिंबीर. हे बघा, अशी भरड करून घेणार आम्ही त्या सगळ्याची. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी हे बघा, आम्ही इथे मका हा मॅश करून घेतलेला आहे. ह्याच्यात आपल्या पाट्यावर खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे. पण त्याचं पाणीसुद्धा आम्ही घेतलेलं आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये जरी तुम्ही थोडंसं पाणी टाकलं नंतर धुवायला भांडं, तर ते पण पाणी तुम्ही घ्या. वहिनी आता बेसन पीठ टाकत आहे. अंदाजे 1 ते 2 चमचे, जसं लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे. 2 चमचे तर घेतलेत. आता वहिनी कॉर्न पीठ टाकत आहे. ते घेऊ नको, चमच्याने घेऊ, पिशवी ती जरा पळती.
कॉर्न पिठाने जरा कुरकुरीतपणा येईल. बस. 2 चमचे घेतले. 2 चमचे अंदाजे कॉर्न पीठ. थोडी आता हळद. थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, 1 पूर्ण चमचा मसाला तिखटपणासाठी. तुम्ही वाटल्यास त्यामध्ये मिरची टाकू शकता मिक्सरला लावतानाच. आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण. हे बघा, चवीनुसार मी मीठ घेतलंय. टाकू थोडं अजून. चवीनुसार मीठ. आता आपण ते कालवून घेऊ. आपल्याला लागलंच तर आपण पीठ थोडं घ्यायचंच आहे. हा, लागलं तर पीठ घ्यायचं. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, हे बघा, आपलं कालवलेलं मक्याचं पीठ तयार आहे भजीसाठी. आपण त्याचे कॉर्न पकोडा म्हणजेच कॉर्न भजी करणार आहोत. तर आता एकीकडे मी तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं का आपण पकोड्यांना सुरुवात करू. तर मंडळी, हे बघा, इथे आपलं तेल तयार आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडे थोडे पकोडे सोडतो. हे बघा, चमच्यानेच मी सोडत आहे. थोडे थोडे सोडायचे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता. आपण जरा वेळाने उलटे करू. हळू हळू. जरा होऊ दे ना. तो पण निघेल ना मग. आता आपण अलटी करत आहोत. तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे बघा, आपले पकोडे करून झाले काम आपण प्लेटमध्ये काढूया. जरा वेळ आपण ठेवू आणि मग काढू.
तेल चांगलं गरम करून घ्यायचं आधी, मग पकोडे मंद गॅसवर तळून काढायचे. भारी. हां आता आम्ही हे करून घेतो, आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी हे बघा आपले कॉर्न पकोडा तयार आहे. बघा किती छान झाले आहेत. आणि त्याबरोबर मी कोल्हापुरी लसूण ठेचा घेतला आहे तिखट. तर आता मी त्याची चव घेऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा परत दाखवतो तुम्हाला किती छान झालं आहे बघा. हे बघा आता मी तुम्हाला त्याची चव घेऊन दाखवतो. चटून लसूण चटणीमध्ये हे बघा छान छान. मस्त झालेत. यमी यमी. खाऊन बघा आणि नक्की करून बघा. कसे सुंदर वहिनी मस्त. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.